एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत. का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे. नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या. या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत, या भेटीमध्ये नीलम गोरे यांच्याबरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे. आणि आमची अशी इच्छा होती की नीलम गोरे या स्पष्ट वक्त्या आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं आणि या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता. अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी सुद्धा यात आता मी आवाज उठवणार अशी नीलम गोरेंची भूमिका असली पाहिजे होती. कारण महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी अनेक वेळेला त्यांना विधान परिषदेचं तिकीट जे असेल किंवा आमदारकी जी असेल ती ठाकरे च्या गटाने असेल किंवा आता शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. परंतु जेव्हा हे सगळं बाहेर आलं त्यानंतर सुद्धा नीलमताई तुम्ही शांत बसताय, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आणि आता जेव्हा अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्येच तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता. तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं म्हणून मंत्रीपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता. आणि खरातला तर भेटायला अनेक जण जायचे, पण मग अशोक खरात कोरोनाच्या आधी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस इन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत. तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच. परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते सीडीआर जे आहेत ते आता एसआयटी प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे. नीलम गोरे आपण बघतो की अनेक वेळेला अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलत असतात, आवाज उठवत असतात. अनेक प्रकरणात ज्या आहेत त्या स्पष्टपणे जे आहे ते मैदानात सुद्धा उतरतात. परंतु जिथं अंधश्रद्धा किंवा जिथं हा जो अशोक खरात आहे तो कशा पद्धतीनं विकृत आहे हे कदाचित त्यावेळेला त्यांना माहित होतं का नाही माहित नाही. परंतु आता जेव्हा माहित झालं त्यावेळेला नीलम गोरेंनी आवाज का उठवला नाही? त्या विधान परिषदेत उपसभापती आहेत, मग तुम्ही तो मुद्दा मांडायला कुठल्या आमदारांना का सांगितला नाही? आज तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमच्या पक्षातल्या सत्ताधारी आमदारांना विधान परिषदेत जे आहे ते हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं. किंवा नीलमताई गोरेंनी मुख्यमंत्र्यांना जी आहे ती तक्रार निवेदन देणं गरजेचं होतं. मग आता नीलमताई तिथं फक्त हात दाखवायला जात होत्या का अशोक खरात ज्या पूजा करायचा, ज्या पद्धतीनं एखाद्याला जे आहे ते मंत्रीपद मिळावं किंवा आमदारकी मिळावं म्हणून काही अघोरी कृत्य करायचा त्या संदर्भात त्यांनी ते विधी केलेत का नाही याची मला माहित नाही. परंतु मंत्रीपद मिळण्यासाठी आणि आमदारकी मिळण्यासाठी मात्र त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या. रुपाली चाकणकरांचे अनेक व्हिडिओ बाहेर आले, अनेक फोटो बाहेर आले. त्यांनी ज्या पद्धतीने एका पत्रकारावर दबाव टाकला त्या पत्रकाराने जे आहे ते एसआयटीला स्टेटमेंट दिलं आणि असे अनेक पुरावे मिळाल्यामुळं जे अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी झाली होणार आहे, त्यांना समन्स येणार आहे. परंतु मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्च पदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत. असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. किती दिवसांपासून त्यांचा संबंध आहे? नीलम गोरे तुम्ही असं उल्लेख केला की कोरोनाच्या आधी त्या हॉटेलमध्ये भेटलेल्या होत्या, मग याचा अर्थ नीलम गोरे आणि अशोक खरात त्यांचे संबंध किती दिवसांपासून आहेत त्या संदर्भात काही भेटायला आलेल्या व्यक्तीने सांगितलं का? आणि जो त्यांच्यासोबत व्यक्ती होता त्या व्यक्तीचा आणि अशोक खरात किंवा नीलम गोरेंशी संपर्क काय आहे, संबंध काय? अशोक खरातच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर अनेक मंत्री म्हणजे दीपक केसरकरांचंही नाव येतंय किंवा अनेक वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं नाव येतंय. परंतु नीलम गोरे ज्या आहेत त्यांच्याबरोबर ज्या व्यक्ती नाशिकच्या दौऱ्यावर असायच्या किंवा महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर असायच्या आणि त्यांनी मला जेव्हा ही धक्कादायक माहिती इथे येऊन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की नीलमताईंचे फोटो नाहीत, परंतु नीलमताई ज्या आहेत त्या 7 ते 8 वर्षापासून ज्या आहेत त्या अशोक खरातच्या संपर्कात आहेत. कोरोनाच्या काळाच्या आधी मी मगाशी जसं सांगितलं की खरात जो आहे तो नीलम गोरेंना एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये भेटायला गेलेला होता आणि कोरोना नंतरचा काळ जो आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना आमदारकी मिळणार होती
नव्हती किंवा मंत्रीपद त्यांना पाहिजे होतं, म्हणून अशोक खरातला जे आहे ते भविष्य दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी नीलम गोरेंच्या 2 फेऱ्या ज्या आहेत त्या अशोक खराच्या कॉलेज रोड ऑफिसात, जिथं महिलांचं लैंगिक शोषण चालायचं, तिथं झालेलं आहे. आणि अशोक खरात जो शस्त्र परवाना दिला होता त्या शस्त्र परवान्याची नोंद पोलिसांकडे नाहीये. त्यामुळे आता ज्यावेळी हा शस्त्र परवाना दिला गेला त्यावेळी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. अशोक खरातला जो शस्त्र परवाना देण्यात आला त्याची नोंदच जर नसेल तर हे किती गंभीर आहे. कारण याच्यामध्ये अनेक मंत्री महोदय तिथं जात होते. अशोक खरातला तसं काही रिव्हॉल्व्हरची गरज नव्हती, परंतु आता जेव्हा त्याला आपल्याला कळालं की त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर प्राप्त झालंय, मग मला वाटतंय की मध्यंतरी दत्तात्रय कराळे जे नाशिक परिक्षेत्राचे आयजी आहेत त्यांचं नाव या प्रकरणात समोर येत होतं आणि मला वाटतंय की आयजी दत्तात्रय कराळे यांचे काही फोटोही जे आहेत ते खरात बरोबर समोर आलेले आहेत. प्रत्येक गुरुपौर्णिमेला जो आहे तो ईशानेश्वर मंदिरामध्ये गुरूंकडे म्हणजे अशोक खरातकडे ते असायचे आणि त्या गुरुला जे आहे ते रिव्हॉल्व्हर ज्या पद्धतीनं दिलं गेलं तर या संदर्भामध्ये आयजी दत्तात्रय कराळे यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण डिसेंबर 2025 ला वावी पोलीस स्टेशनमध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि पेनड्राईव्ह गायब करण्यात आलेले होते, ते पेनड्राईव्ह गायब करण्यासाठी सुद्धा जे आदेश आले होते ते आयजी कराळेंचे आदेश आलेले होते. उपसभापती नीलम गोरे यांच्यावरती आरोप करतात, काही संविधानिक पदावरती आहेत, सभागृहामध्ये बसून ते आदेश देत असतात, कदाचित ते तुमच्यावरती हक्कभंग सुद्धा आणू शकतात वा अशा पद्धतीचे नोटीस तुम्हाला येईल. आरोप करत असताना तुमच्याकडे भक्कम पुरावे आहेत का, कोणते सांगितलंय म्हणून तुम्ही नीलम गोरेंवरती आरोप करताय? नीलम गोरे वेगवेगळे काही फोटो असतील किंवा त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत, उद्या जर तुम्हाला कायदेशीर काय अडचणींना सामोरं जावं लागलं तर पुरावे कोण आणणार? नीलम गोरे यांच्याबरोबर ज्या व्यक्ती नाशिकमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या किंवा तिथं उपस्थित होत्या या 3ही भेटींमध्ये, ते स्वतः माझ्याकडे इथं आले होते. त्यामुळे यापुढे त्यांनी या संदर्भात तर उत्तरं द्यावी आणि माझं म्हणणं आहे की नीलम गोरे ज्या आहेत त्या जबाबदार पदावर आहेत, संविधानिक पदावर आहेत, त्यामुळे खरी उत्तरं द्यावी. खोटी उत्तरं द्यायला गेलात, आमच्यावर कारवाई करायला गेलात तर मात्र तुमच्याबरोबर कोण होतं, काय होतं आणि कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे हे पुराव्यासहित आम्ही सगळं मांडणार आहोत. अशोक खरात देशाला भेटा यायच्या काय नक्की करायचे ते काही त्या पद्धतीने काही होतं का? हे बघा, अशोक खरात नीलम गोरेंना हॉटेलमध्ये ज्या अर्थी भेटायला गेले, कारण अशोक खरातला भेटायला मोठी रांग असायची, वेगवेगळे अगदी प्रशासकीय अधिकारी, IAS IPS अधिकारी, अनेक उद्योजक जे आहेत ते त्याला ऑफिसमध्ये भेटायला जायचे. पण मग अशोक खरात जे आहे ते नीलम गोरेंना भेटायला जे गेले ते नीलम गोरेंना भेटण्यासाठी कशासाठी गेले? मग फक्त नीलम गोरे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या. मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत, काही जे आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खराचे आहेत ते समोर येत आहेत. मग याच्याशी नीलम गोरेंचा काही संबंध आहे का याची चौकशी आता SITने करणं गरजेचं आहे. नीलम गोरे सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे. एकनाथ शिंदेला या संदर्भामध्ये भेटून त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पक्षांतर्गत कारवाई करावी किंवा दुसऱ्या बाजूला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये विधान परिषदेचे उपसभापती आहेत ते पत्र. हे बघा, त्या नीलम गोरे एका जबाबदार पदावर आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या ज्या आहेत त्या नेत्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की या संदर्भातली जी तक्रार आहे ती मी त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे. आणि राहिला नीलमताई गोरेंचा प्रश्न, त्यांच्यावर कुणी टीका केली तर मग त्यांच्या संविधानिक पदाचा गैरवापर करून त्या जर कुणाला हक्कभंगाची इतर नोटीस पाठवणार असतील तर मला त्यांना सांगायचंय की जे आहे ते खरं बोला. आजपर्यंत तुमचं जे राजकारण, राजकीय काम आहे ते खऱ्या मुद्द्यांवर चालत आलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी मी जे काही बोलत आहे ते जबाबदारीनं बोलत आहे. काही त्यांच्याबरोबरची लोक जी आहेत ती माझ्या संपर्कात आली, त्यांनी मला इथं येऊन माहिती दिलेली आहे आणि उद्या जर तशी काही वेळ आली तर त्या लोकांना सुद्धा कॅमेरा समोर मी आणू शकतो. नाही, ठीक आहे, त्याच्याविषयी मी बोललीये ना. अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रात देखील दबदबा होता का चर्चा चालू आहे? अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रात देखील दबदबा होता का असा चर्चा चालू, कारण की जो शालार्थ आयडी घोटाळा झाला होता त्याचा भाऊ दिलीप खरात आहे, त्याला केसरकर यांच्या मध्यस्थीनं शालार्थ आयडी अशोक खरातनं मिळवली सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. अशोक खरातचे शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते संबंध होते अशी अनेक वेळेला माहिती जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परंतु मला वाटते की SIT कडे तो तपास आहे. SIT कडे अधिक माहिती जी आहे, अनेक लेखी तक्रारी असतील किंवा पुराव्यासहित माहिती पोचली असेल आणि त्या संदर्भात जी आहे ती चौकशी त्यांचा ज्यांच्याशी संबंध असेल त्यांच्याबरोबर निश्चित होईल. पण नीलम गोरेंची SITने चौकशी केलीच पाहिजे. आता रुपाली चाकणकर संविधान पदावर होत्या म्हणून मग त्यांची चौकशी नाही करायची का? कारण आता त्यांचे फोटो समोर आले, त्यांचे काही दबाव आणलेले
असलेले जे आहेत ते पुरावे समोर आले, त्यांच्याविषयी काही तक्रारी जेव्हा मीडियाने हे प्रकरण लावून धरलं, जनतेने जेव्हा हे सोशल मीडियावर प्रकरण लावून धरलं, तेव्हा जी आहे ती संविधान पदावर असलेल्या रुपाली चाकणकरांवर जी आहे ती राजीनाम्याची कारवाई केलेली असेल किंवा आता जो काही समन्स आलेला असेल, म्हणजे संविधानिक पद घ्यायचं आणि माझ्यावर कुणी काही कारवाई करायची नाही, माझ्यावर कुणी काही आरोप करायचे नाही, अशा भ्रमात जर काही महिला तिथं जर आमदार किंवा काही महिला नेत्या काम करत असतील तर आता त्यांनी ते विसरावं. मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलेले, मुख्यमंत्र्यांनी अशा ज्या कोणी आमदार असतील किंवा ज्या संविधानिक पदावर आहेत आणि ज्या चुकीचं काम करतायत त्यांच्यावर जे आहे ते सुमोटो ऍक्शन घेणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणात काही नामकरण आवडे नावाच्या व्यक्तीचं नाव येते. सुषमा अंधारे म्हणतात की दीपक केसरकरांच्या सोबत हा व्यक्ती कायम असतो आणि तो घराच्या देखील संपर्कात होता आणि या व्यक्तीने अनेक नेत्यांचे काळे पैसे पांढरे करून दिलेले आहेत असं सुषमा अंधारे आरोप करतात. आवारेंचे फोटो अनेक ठिकाणी आलेले आहेत आणि आपण टीव्हीवर सुद्धा बघतोय की बऱ्याच नेत्यांबरोबर काही अधिकाऱ्यांबरोबर आवारी जी व्यक्ती आहे ती तिथं होती. आता तो कुठला पदाधिकारी आहे, तो कुठल्या बँकेचा अध्यक्ष आहे हे मला माहित नाही, परंतु ज्या अर्थी तो अनेक फोटोंमध्ये तिथं दिसतोय त्या अर्थी त्याचा संबंध हा अशोक खरातशी जो आहे तो खूप जवळचा आहे. त्यामुळे आवारेंची जी चौकशी आहे ती एसआयटीची होणारच आहे. यासाठी दुधुबा अशोक खरातच्या जेव्हा सगळं तपास करते त्यावेळेस असं समोर येते की अनेक बड्या व्यक्तींचे त्यांनी नंबर जे आहेत ते कमी नावाने सेव्ह केलेले आहेत. त्यामुळे तपासात असं पोलिसांना तपास करण्यासाठी अडचण येते. नेमकं कुणाचं नाव आणि कुणाचं डमी नाव लिहिलं हे कळत. बघा, अशोक खरात हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात होता. अनेक राजकीय नेते जे आहेत किंवा अनेक राजकीय महिला नेत्या त्याचा जो आहे तो स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी खरातला संपर्क करायच्या. परंतु असं समोर येतंय की अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांचे जे नंबर आहेत ते राजकीय नेत्यांच्या किंवा महिला नेत्यांच्या नावाने नाहीत, ते वेगळ्या नावाने आहेत आणि म्हणून मग कदाचित पोलीस यंत्रणेला ते शोधण्यासाठी त्रास होत असेल. परंतु जे आहे ते आता ट्रू कॉलर आहे किंवा अनेक वेगवेगळे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये जे काही 4-5 हजारच्या वर नंबर असतील त्याची चौकशी होईल आणि मला वाटतंय की अनेक म्हणजे 39हून अधिक आमदार, अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, IPS अधिकारी, IAS अधिकारी जे आहेत यांचे जे नंबर आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे. बघा, अशोक खरातला कुणी एकदा भेटायला गेलं आणि त्याच्याकडून जर कोणी भविष्य जाणून घेतलं असेल तर निश्चितच त्याविषयी कुठला आक्षेप नाही, परंतु त्याची विकृती समोर आली त्याच्यानंतर वारंवार तुम्ही त्यांच्याकडे जात होता, तो तुम्हाला भेटायला येत होता, तुमचं जे आहे त्यांच्याशी काही संबंध आहेत हे जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र जे आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे. हे बघा, नीलम गोरे या संविधानिक पदावर आहेत त्यामुळं त्यांची चौकशी होणं फार अवघड आहे. यासाठी आहे कारण संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती अशा करू शकत नाहीत, यासाठी हे प्रकरण दाबलं जाऊ शकतं. परंतु माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसा पेनड्राईव्ह आम्ही नगरच्या एसपींकडे दिला, एसपींकडून जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपण तातडीनं नाशिक पोलिसांना जे आहे ते अशोक खरातला बेड्या ठोकण्याची, त्याच्यावर कारवाई करण्याची ज्या पद्धतीनं ऍक्शन घेतली त्या पद्धतीनं मग संविधानिक जबाबदारी पदावर असणाऱ्या नीलम गोरे जर अशा पद्धतीनं त्याला पर्सनली भेटत असतील, भविष्य जाणून घेत असतील का इतर त्यांच्याशी काही संबंध आहेत याची चौकशी करून जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. प्रोटोकॉलनुसार त्याला जावं लागतं. प्रोटोकॉल तुमचं ते खराब. हे बघा, नीलम गोरे ज्या आहेत त्यांचा प्रोटोकॉल जरी असला तरी सुद्धा काही ठिकाणी जे आहे जेव्हा ते भेटलेले आहेत म्हणजे एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जेव्हा भेटल्या तेव्हा त्या आमदार होत्या किंवा आता जेव्हा मंत्रीपद त्यांना पाहिजे होतं तेव्हाही त्या आमदार होत्या. त्यामुळे ठराविक लोकांना घेऊन त्या ज्या आहेत त्या अशोक खरातच्या ऑफिसला गेलेल्या होत्या. त्यामुळे मला वाटतं की या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर जे लोक होते किंवा ज्यांनी हे सगळं बघितलेलं आहे त्यांना ती सगळी परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे कदाचित काही प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या अशोक खरातला भेटायला जायच्या. नीलम गोरेंचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा मला धक्का बसलेला होता. त्यामुळे नीलम गोरे स्वतःहून अशोक खरातच्या ऑफिसला गेल्या का त्यांना कुठल्या राजकीय महिला नेत्यांनी अशोक खरातचं नाव सुचवलं का कुठल्या राजकीय मंत्र्यांनी त्यांना तिथं घेऊन गेलं हे मला माहित नाही. परंतु नीलम गोरे या अशोक खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसला 2 वेळा गेलेल्या आहेत. एक वेळा आमदारकी जेव्हा मिळणार होती त्यावेळेला गेलेल्या आहेत, एकदा मंत्रीपद त्यांना मिळावं यासाठी जे आहे ते भविष्य बघण्यासाठी आणि हात दाखवण्यासाठी गेलेले आहेत. कुठली पूजा केली होती? नीलम गोरेंनी मंत्रीपदासाठी किंवा आमदारकीसाठी कुठली पूजा केली हे अजून कळलेलं नाहीये, पण निश्चितच अशोक खरात ज्या पद्धतीनं पूजा घालायचा कोणती तरी पूजा नक्कीच नीलम गोरेंनी अशोक खरातच्या माध्यमातून केलेली असेल.
आजपर्यंत आपले म्हणजे मंत्री असतात त्यांनी ज्यांनी तुम्ही पूजा केल्या त्यांना त्याच्या पूजेचा फायदा तुम्हाला झालाय का आणि खरंच फायदा घेतलाय का? आता जेव्हा माझ्याकडे 5 मार्च 2026 ला हा पेनड्राईव्ह आला होता, काही व्हिडिओ जेव्हा मला मी बघितले, त्यात काही शासकीय ज्या आहेत त्या महिला पदाधिकारी पण आहेत की ज्यांचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मला वाटतं की अनेक महिला तिथं गेल्या असतील, यांनी संमोहन केलं असेल आणि योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली किंवा श्रद्धेच्या नावाखाली त्या महिलांचा गैरवापर केलेला आहे. परंतु त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या पूजा घातल्या किंवा ज्यांच्या ज्यांच्या पूजा केल्या त्यांना कुणालाही असला कुठलाही जो आहे त्या पूजा केल्यानंतर कुठलाही फरक पडलेला नाहीये. उलट ज्यांनी ज्यांनी पूजा अशोक खरातकडे केल्या त्यांची चौकशी आता SIT करणार आहे. त्यामुळे पूजा करणाऱ्यांचं कल्याण झालेलं नाही तर पूजा करणाऱ्यांची आता चौकशी लागणार आहे. अशोक खरातचे जे काही व्यवहार आहेत किंवा त्याची प्रॉपर्टी जी आहे ती 1,500 कोटीची वर जी प्रॉपर्टी आहे ती आता समोर येते. अनेक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या नावावर त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे या संदर्भामध्ये ज्या सीएनची वगैरे चौकशी होतीये त्या सीएनच्या माध्यमातून जे आहे मग कॅशमध्ये किती पेमेंट येत होतं किंवा ब्लॅकचे व्हाईट किती केले जायचे, कोण करत होतं किंवा अशोक खरात बरोबर हे सगळं करत असताना किती लोक सहभागी होते हे सीएनच्या माध्यमातून SIT ला माहित होईल आणि त्यानंतरच आपल्याला जनतेपर्यंत पोहोचेल. नीलम गोरेंवरती आरोप आहे, त्यांचा कार्यकाल सगळं दिलेला आहे. नाही बघा, नीलम गोरेंची जशी माहिती मला मिळाली तशी मी आपल्या समोर मांडतीये. त्यांचा कार्यकाल किती आहे किंवा पुढे तो वाढवून मिळणार आहे का किंवा नाही मिळणार आहे मला माहित नाही, किंवा मी त्यांची वैयक्तिक कधी दुश्मन नाही. त्यांनी महिलांसाठी काम केलेलं आहे, पण महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या नेत्या आहेत त्यांनी विकृत अशोक खरातला अटक झाल्यानंतर जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनात एखादं मुख्यमंत्र्यांना पत्र का दिलं नाही, त्याच्यावर कारवाईचं असेल, महिलांचं लैंगिक शोषण असेल, तुम्ही 2 ओळी लिहू शकला नाहीत. कारण आता आम्हाला समजलं की अशोक खरातचे आणि नीलम गोरेंचे संबंध होते म्हणून नीलम गोरे जे आहेत ते सभागृहात काही बोलल्या नाहीत आणि अशोक खरातच्या विरोधात जे आहे ते कुठलंही स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाहीये. विषय असा आहे की 1 वर्ष तक्रार केली आहे, त्यानंतर मग पोलिसांनी गुन्हे का दाखल नाही कुठली या खराच्या संदर्भात 1 वर्ष नाही तेव्हा तक्रारी का? अशोक खरातच्या संदर्भामध्ये मार्च 2025 ला श्रीरामपूरच्या एका वर्तमानपत्रात बातमी आली आणि त्यानंतर त्या संपादकाला पेनड्राईव्ह मिळणार होते आणि बातमी आल्यानंतर रुपाली चाकणकरांचा दबावाचा फोन त्या संपादकाला आला आणि जे पेनड्राईव्ह घेऊन त्या संपादकांकडे येणार होते खरातला कळाल्यामुळे जे आहे ते पेनड्राईव्ह मिळू शकले नाहीत. त्यानंतर डिसेंबर 2025 ला ते पेनड्राईव्ह जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचणार होते, परंतु त्यावेळेला सुद्धा जे पेनड्राईव्ह घेऊन लोक येणार होते त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला आणि पेनड्राईव्ह गायब करण्यात आले. त्यामुळे ते पेनड्राईव्ह जे आहेत ते येऊ शकले नाहीत. परंतु 5 मार्च 2026 ला ते पेनड्राईव्ह माझ्यापर्यंत आले आणि मग आम्ही पोलिसांकडे पाठवले. पोलिसांनी शासन पातळीवर पाठवले आणि त्या संदर्भात जे आहे ते अशोक खरातला अटक झालेली आहे. नीलम गोरेंच्या विरोधात तुम्ही पत्रकार परिषद घेताय आणि सांगताय की माझ्याकडे काही व्यक्ती आले आणि त्यांनी माहिती जी दिली ती तुम्ही सांगता. 1 वर्षापूर्वी ही सगळी माहिती खराची तुमच्याकडे आली होती. 1 वर्षापासून तुम्ही ही माहिती समोर आणण्याचा प्रयत्न का केला नाही? अशोक खरातच्या बाबतीत एकच बातमी जी श्रीरामपूरच्या दैनिक खबरदार वृत्तपत्रात आलेली होती ती बातमी मी वाचलेली पण होती, परंतु ती बातमी वाचल्यानंतर काही पुरावे त्या संदर्भात येणार होते. त्यामुळे त्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे पुराव्यासहित आम्हाला कळणार होतं, पण त्यावेळेला पेनड्राईव्ह येऊ शकला नाही, पुरावे येऊ शकले नाही. त्यामुळे त्या गोष्टींवर छापणाऱ्या पत्रकारावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दबाव आणतात हे तुम्हाला माहित होतं, त्यावेळी तुम्ही माध्यमांसमोर काय ज्या वेळेला खेमनार यांना रुपाली चाकणकरांचा दबाव आला आणि सुमोटो ऍक्शन त्या खेमनारांवर घ्यावी यासाठी रुपाली चाकणकरांनी जी आहे ती श्रीरामपूर पोलिसांना नोटीस पाठवली. त्यावेळेला खेमनार यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा तातडीनं जे आहे ती लिगली नोटीस वकिलामार्फत खेमनारांनी त्यांना द्यावी या पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या खेमनारांना मीच केलेल्या होत्या. नाही बघा, या संदर्भामध्ये जेव्हा तो दबाव आणला त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की ताई मी तेव्हा खेमनारांना सुचवलंही होतं की हे प्रकरण जे आहे ते आपण जनतेसमोर मांडूया, परंतु पेनड्राईव्ह त्यांच्याकडे येणार होते आणि आपण जर जनतेसमोर गेलो तर कदाचित ते पुरावे पेनड्राईव्ह आपल्याकडे येणार नाहीत. त्यामुळे खेमनारांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आपण लिगली नोटीस पाठवू आणि जेव्हा पुरावे येतील तेव्हा जनतेसमोर आपण ते मांडू.